इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। आपल्याला कोणताही कोर्स करायची इच्छा व्यक्त करा, शासनाच्या वतीने अल्प फी मध्ये किंवा विनामूल्य करा, असं प्रतिपादन मंत्री कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवीनता महाराष्ट्र राज्य यांचे विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक यांनी व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुहासिनी शहा, सहाय्यक आयुक्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर, श्रीमती संगीता खंदारे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडवे, सोलापूर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर, संस्थेचे विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव रुपेश गायकवाड उपस्थित होते। विश्वकर्मा फाउंडेशनच्या वतीने प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता अभियान व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणात कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह या कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी पंकज पाठक बोलत होते। ते म्हणाले की पूर्वी शासनाची योजना होती हात दाखवा व बस थांबवा, तसेच आपण आपला एखादा कोर्स करायची इच्छा व्यक्त करावी व शासन तो कोर्स ITI मध्ये स्टेप योजनेअंतर्गत सुरू करेल असं त्यांनी सांगितलं आहे। नमस्कार उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे विशेष मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक श्री संतोष गायकवाड, रुपेश गायकवाड, उपस्थित असलेल्या चित्रलेखासिनी मॅडम, डॉक्टर, आमचे मित्र आणि ITIचे प्राचार्य बिडकर सर, खंदारे मॅडम, बडवे साहेब आणि उपस्थित सगळे नागरिक बंधू आणि भगिनी, मी खरं म्हणजे आयोजकांचं 2 कारणांनी कौतुक करू इच्छितोय। आपलं सगळ्यांचं अभिनंदन की एवढं ऊन असूनही आपण इथे आहात, दुपारची वेळ आहे खरं म्हणजे। आणि आयोजकांचं कौतुक एवढ्यासाठी की त्यांनी फार चांगला विचार केला, तुम्हाला सगळ्यांना सावलीत बसवलंय, आम्हाला ऊन दिलंय, थोडं कमी बोला, पटकन संपवा कार्यक्रम। म्हणजे अशा प्रकारचा विचार करणारे लोक आपल्याकडे आहेत की नाही, यावेळेस मान्यवरांना जर आम्ही उन्हात बसवलं तरी चालेल, पण सामान्य नागरिक ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, कोर्स आहे, ते खरं म्हणजे आजचे विशेष अतिथी आहेत आणि त्यांना सावली मिळाली पाहिजे असा विचार करणारे कार्यकर्ते हा कोर्स किती चांगल्या पद्धतीने चालवतील पुढे याचा विचार मनात आला आणि खूप बरं वाटलं। इथे आल्याबद्दल मला त्यामुळे आनंदही झाला। या संस्थेचं नाव जे आहे ते आहे विश्वकर्मा फाउंडेशन। हे विश्वकर्मा कोण होते? कोण सांगू शकेल विश्वकर्मा कोण होते? हे देवांचे आर्किटेक्ट होते विश्वकर्मा। मग त्यांनी काय काय निर्माण केलं आहे विश्वकर्मांनी? एखादं उदाहरण कोण सांगेल की विश्वकर्मा याचे निर्माते आहेत? द्वारका, बरोबर, कृष्णाची द्वारका ही कोणी निर्माण केली आहे? तर विश्वकर्मांनी केली आहे। अजून असं काय केलं आहे तर आपण मयसभा ऐकलेली आहे, बरोबर ना? ती मयसभा जी आहे महाभारताच्या काळातली, ती जी आहे ती या विश्वकर्मांनी निर्माण केलेली आहे। शंकराचं त्रिशूळ जे आहे अडीग असं, ते पण त्यांनी तयार केलेलं आहे। आणि इंद्राचं वज्र जे आहे ते पण या विश्वकर्मांनी तयार केलं आहे। आता इंद्राच्या वज्रावरून अजून आठवण झाली की इंद्राचं वज्र ज्यांच्या हाडांपासून बनलं असे ऋषी कोण? दधीची। तर मला या कार्यक्रमाला आल्यावरती विशेष आनंद वाटतोय, कारण की इथे मी आल्यावरती मला असे अनेक आधुनिक दधीची भेटले। सुहासिनी मॅडम आहेत, अत्रे मॅडम आहेत, गायकवाड परिवार आहे, हे सगळे कोण आहेत? हे खरं म्हणजे आधुनिक दधीची आहेत जे समाजासाठी काही ना काही काम करत आहेत। दधीची ऋषींनी काय केलं होतं तर त्या काळामध्ये वृत्रासुर नावाचा एक राक्षस जो आहे हा जन्माला आला होता ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने, आणि त्यालाही असं एक विशेष वरदान होतं की तो सहजासहजी मरणार नाही। पण त्याला मारण्यासाठी काय करायला लागेल, तो एक नवीन अस्त्र बनवायचं होतं। मग ते अस्त्र अशा व्यक्तीपासून बनवायचं होतं, हाडांपासून, की जो अतिशय प्रेमळ आहे, जो कधीही रागवलेला नाही, जो कधीही चिडलेला नाही। मग त्या काळातल्या सगळ्यांनी शोध घेतला, विश्वकर्मांना पण विचारलं आणि मग लक्षात आलं की अतिशय प्रेमळ, लाघवी, मनस्वी स्वभाव असलेली व्यक्ती त्या काळात कोण आहेत तर त्या काळामध्ये होते दधीची। त्यांना पण एक लहान मुलगा होता छोटा, तो जेमतेम 2 महिन्याचा होता त्या काळामध्ये। आणि मग त्या समाजासाठी जर का काही द्यायचं असेल तर त्यांना रिक्वेस्ट केली पाहिजे, म्हणून त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली की तुमच्या हाडांशिवाय हा राक्षस मरणार नाही आणि अख्ख्या मानव जातीचं नुकसान होऊ शकतं।
आणि म्हणून त्या दधीचींनी असं ठरवलं की ठीक आहे, मी माझा हा देह जो आहे हा देह दान करतो, कारण देह जाळून चालणार नव्हता, नाही तर हाडं पण जळाले असते. आणि त्यांनी आपला तो देह एका अर्थाने त्यावेळेस त्या निर्माण करताना दिला, तो पूर्ण गळू दिला. त्याचे फक्त हाडं ज्यावेळेस शिल्लक राहिले, मांस संपून गेलं, त्यावेळेस त्या हाडांचा उपयोग करून ते वज्र जे आहे, हिद्राचं जे आपण ऐकतो की जे अभेद्य होतं, असं वज्र त्यावेळेस बनलं. त्या दधीची ऋषींचं उदाहरण एवढ्यासाठी दिलं मी की आता मी इथे बघतोय की चित्रलेखा अत्रे मॅडम आहेत की त्यांनी कुठल्या वेळेस ही शाळा सुरू केली. खरं म्हणजे मलाही खूप डिटेल इतिहास माहिती नाही आहे, परंतु ज्या काळामध्ये अतिशय कठीण परिस्थिती होती त्या काळामध्ये इथे कोणी येईल की नाही अशी शंका होती. अतिशय गरीब व्यक्ती इथे राहत होते, ज्यांच्याकडे कोणी फार लक्ष देत नव्हतं. त्या काळामध्ये त्यांनी येऊन आपल्या पदरातली जागा, आपली स्वतःची जागा ही समाजासाठी दान करून अशा प्रकारची संस्था उभी केली. जागा देणं, पैसा देणं हे सोपं आहे, वेळ देणं कठीण आहे, पण त्यांनी तोही दिला आणि संस्था नावारूपास आणली. अशाच मॅडम शहा मॅडम आपल्यासमोर आहेत, ज्यांचं मी सहज थोडंसं वाचन करतो आणि लक्षात की किती 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 काम केलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये कमी नाही. समाजाने काहीतरी मागावं आणि देणाऱ्याने द्यावं, म्हणजे आपण म्हणतो देणाऱ्याचे हात घ्यावे, असे आता स्थितीमध्ये आपण त्यांच्याकडे बघू शकतो की त्यांचे हात आपण घेऊन आपण आता समाजाला काय देऊ शकतो, असा विचार आपण सगळ्यांनी आता इथून पुढे करण्याची आवश्यकता आहे. शाळा आहे, अनेक संस्थांना त्या मदत करतात. मी आता खरं म्हणजे त्यांना नंतर रिक्वेस्ट करणार आहे की आमच्या ITIला पण अशा प्रकारच्या काही क्लासरूम्स आणि याची गरज आहे. तर मॅडम मी तुम्हाला विशेष रिक्वेस्ट करणार आहे की आमच्या ITIचं पण कडे तुम्ही विशेष लक्ष देऊन त्याचंही अशा प्रकाराने पुनरुज्जीवन करावं. गायकवाड परिवार जो खरं म्हणजे खिशातून खर्च करून अशा प्रकारे हे समाजकार्य करतोय. मी सहज त्यांना विचारलं की तुम्हाला बाबा काही इंटरेस्ट याच्यातून पुढे, तर लक्षात येतं असं काही नाही आहे. समाजाचं देणं आहे ते देत राहायचं आहे आणि म्हणून काम करत आहे. तर अशा सगळ्यांना भेटून मला विशेष आनंद होतोय. मी खूप अजून बोलणार नाही, कारण की तुम्ही जरी सगळे सावलीत असले तरी माझी मित्रमंडळी अजूनही उन्हात बसलेली आहे. पण शासकीय काही उपक्रम फक्त सांगतो की हे सरकार आल्यापासून शासनाने ITIच्या काय म्हणतात त्याला पुनर्जीवनासाठी खूप खूप चांगले चांगले उपक्रम केलेले आहेत. आणि जसे हे कोर्सेस सुरू आहेत, असं अतिशय ग्रामीण भाग ज्या ठिकाणी खरं म्हणजे कुठलाच विद्यार्थी मिळणार नाही, कुठला शिक्षक जायला तयार नाही, तिथे विशेष अनुदान देऊन पण 511 गावं असे छोटे छोटे निवडलेले आहेत की जिथे 10,000 ते 15,000ची वस्ती आहे. आणि त्या गावांमध्ये पण अशा प्रकारचे कोर्सेस जे आहेत हे सुरू करण्यात आलेले आहेत. सामान्यतः अदरवाईज आपल्याला फक्त या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शहरी भागात मिळत असतात, पण ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं शासन तुमच्या दारीचं वाक्य जे आहे हे खरं करण्याचा प्रयत्न जो आहे हा शासन करतं. आत्ताच आम्ही मोदीजींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 75,000 विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचा एक उपक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये तर हे येत पण नाही अजून सेंटर. याच्या व्यतिरिक्त ITIमध्ये आत्ता आपण सुरू केलेलं आहे. 53,000 विद्यार्थ्यांचं त्यातलं प्रत्यक्ष प्रशिक्षण जे आहे सुरू झालेलं आहे. 99,400 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे कोर्सेस तुम्ही मागा आणि आम्ही देऊ. तुम्ही सांगा की हा कोर्स सुरू करायचा आहे, बिडकर सर इथे बसलेले आहेत, बिडकर सरांना फक्त विनंती करा की सर हा कोर्स आम्हाला हवा आहे बरं का, आणि खूप महाग आहे मार्केटमध्ये, तो कोर्स तुम्हाला ITIमध्ये फ्री मिळेल. फक्त ITIपर्यंत जायचं जो कष्ट आहेत रोजचे ते तुम्हाला घेण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की चांगल्या संस्था काम करत आहेत, त्यांना भेटून त्यांना त्यांच्याशी संपर्क करून की तुम्ही असे कोर्सेस सुरू करा असंही आपण केलेलं आहे. आणि 100 अशा कोर्सेसला आत्ता आपण परवानगी दिलेली आहे. आपण बघतो की ITIमध्ये पारंपरिक कोर्सेस सुरू आहे, इलेक्ट्रिशियन आहे, टेक्निशियन आहे, कार्पेंटर आहे, परंतु आता न्यू एज कोर्सेस ज्याला आपण म्हणतो अशा न्यू एज कोर्सेसला ITIमध्ये आता आपण सुरू केलेले आहेत. आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये वेब डिझायनिंग आहे, C++ प्रोग्रामिंग आहे, सोशल मीडिया मार्केटिंग आहे, असे जे ॲडव्हान्स कोर्सेस असतात ज्याच्यामध्ये तरुणांना खरं म्हणजे काहीतरी शिकून चांगले पुढच्या काळामध्ये रोजगार मिळू शकतात. म्हणजे नॉट ओन्ली लेबर्स, आम्ही फक्त लेबर निर्माण नाही करणार, आम्ही फक्त कामगार निर्माण नाही करणार, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगले व्यावसायिक निर्माण करू, चांगले बिझनेसमॅन निर्माण करू, चांगले उद्योजक निर्माण करू, असा पण एक संघ जो आहे तो आम्ही येणाऱ्या काळामध्ये बांधलेला आहे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या मदतीने पूर्ण करू. असं लक्षात येतं आहे की जगभरामध्ये स्किल्ड लेबरची किती कमी आहे. तर साधारणतः एक जुजबी आकडा काढल्यावर लक्षात आलं की 8 ते 10 कोटी लेबर तर आत्ता लगेच हवे आहेत. 5-6 देशांची माहिती काढली ज्याच्यामध्ये स्पेन आहे, कोरिया आहे, रशिया आहे, जपान आहे. हिब्रू भाषा शिकलो तर त्या देशामध्ये पण आपला स्कोप आहे. तर असे सगळे देशांचा जर का विचार केला तर 8 ते 10 कोटी कामगार म्हणा किंवा स्किल्ड वर्कर म्हणा त्यांना लगेच हवे आहेत.
नमस्कार. आजच्या या कौशल्य आणि उद्योजकता अभियान कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, सोनामाता शाळेची सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी, खूप आनंद होतोय की सोनामातामध्ये आपण विश्वकर्मा फाउंडेशनच्या थ्रू हा कार्यक्रम किंवा हा उपक्रम चालू करतो आहोत. सोनामाता संस्थेची मी विश्वस्त आहेच, पण प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने देखील आम्ही खूप जोडले गेलेलो आहोत सोनामाता शाळेशी. सर्वप्रथम तर मी म्हणेन की चित्रलेखा अत्रे मॅडम यांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी या भागात ही शाळा सुरू केली आणि सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षिका सगळ्यांचं मला मनापासून खूप कौतुक वाटतं की या भागामधल्या मुलांना जे अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत त्यांना चांगल्या म्हणजे मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी, प्रवाहात आणण्यासाठी ते इतकं मोठं योगदान देत आहेत. खूप म्हणजे शिकवतात सुंदर, ह्याच्याबद्दल तर वादच नाही, पण मला माहिती आहे कित्येकदा ते आपल्या पगारातले पैसे घालून देखील या मुलांच्या विकासासाठी खूप काही काम करत असतात. आणि म्हणूनच हे सगळं पाहिल्यानंतर प्रिसिजन फाउंडेशनमधनं आम्ही ठरवलं की या शाळेसाठी आपण अजून काय करू शकू. गेली बरीच वर्ष, 8-10 वर्ष आम्ही या शाळेबरोबर जोडले गेलेलो आहोत. ही अप्रोच रोड नव्हता, तो रोड घेऊन देण्यापासून सुरुवात झाली मला वाटतं. आणि प्रिसिजनचे जेवढे काही CSR मध्ये एज्युकेशन रिलेटेड, शिक्षणाच्या संदर्भातले कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, ते सगळे आम्ही इथून सुरू करतो आणि त्यामुळे त्या सगळ्याच कार्यक्रमांना एक वेगळी गती मिळते. काही डिपॉझिटची अमाऊंट आहे ती पण ती लोक देऊ शकत नाही. ह्याची कल्पना संस्थेला आल्यामुळं विना डिपॉझिट, विना भाडं हे आपण रुग्णोपयोगी साहित्य आपण गेले 3 वर्ष सगळ्यांना देतो. असे विविध उपक्रम चालवतो. आजच्या ह्या भागात खरं अत्रे मॅडमची खूप इच्छा असते की आमच्या भागाची वस्ती ही इतर समाज, मागासवर्गीय समाजाची आहे, अशिक्षित लोकांची आहे आणि त्यामुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या पालकांसाठी काहीतरी करायचं. खरं तर 3 वर्षापूर्वी असा प्रयोग आम्ही करायचा प्रयत्न केला होता शाळेतनं, पण तो अयशस्वी झाला होता. त्यावेळी सरकारी नियम एकदम बदलले, त्यामुळे आम्हाला करता आला नाही. त्यामुळे अत्रे मॅडमचे आग्रह असल्यामुळं हा विषय इथं खूप पॉझिटिव्हली होतोय. इथल्या नागरिकांना सर्व प्रकारचं प्रशिक्षण, रोजगार ह्या विषयात आता शाळेच्या सहकार्याने विश्वकर्मा फाउंडेशन काम करेल, एवढं बोलून मी होतो.